नमस्कार. मैत्रेयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2चं मॉड्यूल 2 आपण कव्हर करतोय आणि त्यातले आर्टिकल 5 ते 11 5 to 11 आपण मागच्या क्लासमध्ये कव्हर केले होते, मागच्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये आपण द सिटिझनशिप ॲक्ट 1955 पाहणार आहोत. आपण आर्टिकल 11 डिस्कस करताना हे पाहिलं होतं की आर्टिकल 11 पार्लमेंटला हे पॉवर देतं की ते सिटिझनशिपच्या रिलेटेड कायदा बनवू शकतात किंवा त्यांनी तो बनवावा. ओके, तर मग याच आर्टिकल 11 वापरून पार्लमेंटने बनवलेला हा कायदा म्हणजेच द सिटिझनशिप ॲक्ट 1955. ओके, द सिटिझनशिप ॲक्ट 1955 इज अ प्रायमरी लॉ. ओके, प्रायमरी लॉ गव्हर्निंग इंडियन सिटिझनशिप. जसं 5 ते 11 या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधल्या सिटिझनशिपच्या रिलेटेड, त्याच कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सला बेस मानून त्या बेसवर उभा असलेला कायदा म्हणजे कुठला? द सिटिझनशिप ॲक्ट 1955. ओके, इट आउटलाइन्स द वेज इन विच अ पर्सन कॅन ॲक्वायर, लॉस, रिनाऊन्स इंडियन सिटिझनशिप. कशा पद्धतीनं भारताचं नागरिकत्व एखाद्या व्यक्तीला मिळवता येईल, त्यागता येईल किंवा तो लूज करेल. ओके, त्यांनी त्यागलं नाही तरी पार्लमेंटने बनवलेल्या कायद्यानुसार तो एलिजिबल राहणार नाही भारताचा सिटिझन म्हणून. तर मग हे सगळं कशामध्ये कव्हर आहे? द सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये कव्हर आहे. द ॲक्ट हॅज बीन अमेंडेड मल्टिपल टाइम्स. बघा, याच्यात खूप वेळा अमेंडमेंट झालेले आहेत. सिग्निफिकंट चेंज 1986 मध्ये झाले होते, 1992 मध्ये, 2003 मध्ये जे आपण पाहिलं होतं ओव्हरसीज सिटिझन्स. ओके, तर 2003 मधला तो मेजर चेंज होता. नंतर 2005, 2015 आणि 2019 मध्ये सुद्धा. ठीक आहे, तर मग सिटिझनशिप ॲक्ट मध्ये आपल्याला सिलेबसमध्ये 2 पॉईंट आहेत. एक ॲक्विजिशन आणि दुसरा पॉईंट आहे लॉस. ओके, ॲक्विजिशन कसं सिटिझनशिप मिळवता येईल किंवा कशा प्रकारे आपण भारताचं सिटिझन होऊ हे ॲक्विजिशनमध्ये आहे, आणि वेरॅज दुसऱ्या बाजूला ते कशा पद्धतीने लूज होईल किंवा लॉस होईल सिटिझनशिपचा. ठीक आहे, ॲक्विजिशनचे मोड्स काय आहेत? बाय बर्थ, तुम्ही इथे जन्माला आलात तर मग इथले सिटिझन. दुसरा मोड आहे बाय डिसेंट, इंडियन ओरिजिनचे आहात त्यामुळे सिटिझन होत आहे. तिसरा आहे बाय रजिस्ट्रेशन, रजिस्टर केलंय तुम्ही भारताचे नागरिक म्हणून. बाय नॅचरलायझेशन, ठीक आहे, नॅचरलायझेशनच्या प्रोसेस थ्रू तुम्ही काय झालेले आहात? भारताचे सिटिझन झालेले आहात. आणि पाचवा आहे बाय इनकॉर्पोरेशन. ठीक आहे, इनकॉर्पोरेशन थ्रू तुम्ही भारताचे सिटिझन झालेले आहात. लॉसचे परत 3 पॉईंट्स आहेत. बाय रिनॉन्सिएशन, बाय टर्मिनेशन अँड बाय डिप्रिव्हेशन. ठीक आहे, आता 1 by 1 आपण हे डिस्कस करूयात की काय आहेत. आता पहिलं ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप पासून आपण सुरुवात करूयात. मोड्स ऑफ ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप. कोणते कोणते मोड्स आहेत? आपण पाहिला होता मोड बाय बर्थ. तो बाय बर्थ हा कोणत्या सेक्शन थ्रू कव्हर होतो? सेक्शन 3 ऑफ द सिटिझनशिप ॲक्ट 1955. बाय बर्थ द पर्सन कॅन बिकम अन इंडियन सिटिझनशिप through the following ways. First way is by birth. A person born in India, बघा, between 26th January 1950 to 1st July 1987. 1st July 1987 पर्यंत. कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 26 जानेवारी 1950 पासून ते 1987च्या जुलैपर्यंत, 1st जुलैपर्यंत ज्यांचा जन्म भारतात झाला आहे ते सर्व भारताचे सिटिझन आहेत. ठीक आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द नॅशनॅलिटी ऑफ देअर पॅरेंट्स. मग त्यांचे पॅरेंट्स कुठल्या पण देशातून आलेले असू देत, जर त्यांचा जन्म 26 जानेवारी 1950 पासून ते 1 जुलै 1987 पर्यंत भारतात झालाय तर ती व्यक्ती भारताची नागरिक आहे. ओके, दोज बॉर्न बिटवीन 1st जुलै. आता 1 जुलै नंतर आता 1987ला काय झाली आहे? अमेंडमेंट झाली आहे. ओके, तर मग ह्या अमेंडमेंट थ्रू 1st जुलै 1987 and to 3rd
डिसेंबर 2004ला परत एकदा एक अमेंडमेंट झाली होती. त्यामुळे ह्या पिरियडमध्ये 1987 to 2004 मध्ये आर द सिटिझन्स जे जन्माला येतील भारतामध्ये ते सिटिझन्स असतील इफ ॲटलिस्ट वन पॅरेंट इज ॲन इंडियन सिटिझन. त्यांच्या एक कोणता तरी पॅरेंट इंडियाचं सिटिझन असलं पाहिजे. 1987च्या आधी काय होतं, फक्त भारतात जन्म झालाय मग पॅरेंट कुठलेही असू देत तर ते भारताचं सिटिझन होत होते. पण 1987ला अमेंडमेंट झाली आणि 1987 नंतर ते 2004 पर्यंत एक कोणता तरी पॅरेंट इंडियाचा असला पाहिजे, इंडियाचं सिटिझन असला पाहिजे, तरच ते बाळ काय असणार आहे, भारताचं सिटिझन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आफ्टर 3rd डिसेंबर, आता 3rd डिसेंबर पर्यंत आपण पाहिलं होतं, 3rd डिसेंबर 2004 पर्यंत. पण 3rd डिसेंबर 2004 नंतर जर इथे बर्थ झाला भारतामध्ये तर सिटिझनशिप बाय बर्थ इज ग्रँटेड ओनली इफ बोथ पॅरेंट्स आर इंडियन सिटिझन्स. दोन्ही पॅरेंट्स एकतर इंडियाचे सिटिझन पाहिजेत. 2004 पूर्वी एक पॅरेंटही चालत होता 1987 to 2004 पर्यंत. पण आता दोन्ही पॅरेंट्स हवेत इंडियाचे सिटिझन, किंवा वन पॅरेंट इज इंडियन सिटिझन अँड अदर इज नॉट इलिगल मायग्रेंट. बाहेरच्या देशातून इलिगली मायग्रेंट झालेलं नसलं पाहिजे. एक असेल पॅरेंट इंडियाचं सिटिझन तरी चालेल, पण दुसरा इलिगली भारतात आलेला नसलं पाहिजे. ओके, ते हा बदल झाला आफ्टर 3rd डिसेंबर 2004. आत्ता हीच प्रोव्हिजन आपली लागू आहे. द टर्म इलिगल मायग्रेंट इज डिफाईन्ड अंडर सेक्शन 21B. आता कोण असतील इलिगल मायग्रेंट? इलिगली भारतात आलेले लोक, तर ते डिफाईन्ड केलेलं आहे सेक्शन 21B ऑफ सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये. An illegal migrant is a person who entered India without valid passport or travel documents. व्हॅलिड पासपोर्टच नाहीये आणि भारतात आलेत, इलिगल मायग्रेंट आहेत, बेकायदेशीररित्या भारतात आलेले लोक आहेत. ठीक आहे. एंटर्ड इंडिया विथ व्हॅलिड डॉक्युमेंट्स बट स्टेड बियॉन्ड द परमिटेड पिरियड. जो काही परमिटेड पिरियड होता त्यांच्या व्हॅलिड डॉक्युमेंट मधला, व्हॅलिड पासपोर्ट मधला, तर तो निघून गेलेला आहे पिरियड आणि तरी ते भारतात राहिलेले आहेत. एंटर झाले तेव्हा ते लिगलीच आले होते, पण जास्त वेळ राहिले ते इलिगल आहे. तर हे डिफाईन्ड केलेलं आहे टर्म इलिगल मायग्रेंट अंडर सेक्शन 21B ऑफ द सिटिझनशिप ॲक्ट 1955. ठीक आहे. आता बाय डिसेंट पहिलं आपण बघितलं ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप बाय बर्थ. आता आपण बघतोय बाय डिसेंट. बाय डिसेंट कोणत्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे? सेक्शन 4 ऑफ द सिटिझनशिप ॲक्ट 1955. A person born outside India can acquire citizenship if before 10th December 1992 a person born outside India is an Indian citizen if their father was an Indian citizen at the time of their birth. बघा, बिफोर 10 डिसेंबर 1992 म्हणजे हे 1992च्या अमेंडमेंट पूर्वी काय होतं, तर अ पर्सन बॉर्न आउटसाइड इंडिया, जो कोणी भारताच्या बाहेर जन्माला येईल तो इंडियन सिटिझन होऊ शकत होता किंवा असू शकत होता का कधी, जेव्हा त्यांचा जे पॅरेंट, जो फादर आहे, पॅरेंट नाही फादर, ओके, जो फादर आहे ते फादर वॉज ॲन इंडियन सिटिझन. जर इंडियाचे सिटिझन असतील तर बाहेरच्या देशात जन्मलेली व्यक्ती सुद्धा भारताची नागरिक होऊ शकत होती. ओके, हे कधीपर्यंत चाललं? 1992 पर्यंत. पण 1992 नंतर काय झालं? आफ्टर 10 डिसेंबर 1992 अ पर्सन बॉर्न आउटसाइड इंडिया इज इंडियन सिटिझन इफ आयदर पॅरेंट. बघा, आधी फक्त फादरसाठी ही तरतूद होती, पण आता आयदर पॅरेंट, मदर पण जर भारताची नागरिक असेल आणि ते जे काही चाइल्ड आहे ते भारताबाहेर जन्माला आलं असेल तरी सुद्धा ते भारताचं नागरिक होऊ शकतं इफ आयदर ऑफ अन पॅरेंट इज इंडियन सिटिझन ॲट द टाइम ऑफ द बर्थ. ठीक आहे. आता 3rd डिसेंबर हे कधीपर्यंत होतं? आफ्टर 10 डिसेंबर 1992. ओके, त्यानंतर आफ्टर 3rd डिसेंबर 2004 citizenship is granted only if both parents are Indian citizens or one is Indian and other is not illegal migrant with mandatory registration. Parent must, देखो बघा,
one is Indian and other is not illegal migrant with mandatory registration. Parent must declare that the child does not hold citizenship of another country. Birth must be registered at the Indian consulate within 1 year unless government grant an extension. बघा आता बाय डिसेंट जर इंडियाचं सिटीजन व्हायचं असेल तर 2004च्या अमेंडमेंटनुसार सिटीजनशिप ग्रँटेड जर दोन्ही पॅरेंट्स तुमचे कोण असतील इंडियाचे सिटीजन असतील. आधी फक्त फादरसाठी होतं, नंतर आयदर पॅरेंट्स होते आणि आता दोन्ही पॅरेंट्स कोण लागणार आहेत, इंडियाचे सिटीजन लागणार आहेत. किंवा एक पॅरेंट जर इंडियाचं सिटीजन असेल तरी चालेल पण दुसरं इलिगल मायग्रेंट नसलं पाहिजे, मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. ओके, पॅरेंट मस्ट डिक्लेअर दॅट द चाइल्ड डज नॉट होल्ड, आणि पॅरेंट्सनी हे डिक्लेअर केलं पाहिजे की कुठल्याही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व आमचं हे चाइल्ड स्वतः नागरिकत्व आम्ही ह्या मुलासाठी घेतलेलं नाही आहे आणि बर्थला रजिस्टर करायचं आहे 1 वर्षाच्या पिरियडमध्ये. पण 1 वर्षाचा पिरियड वाढवला जाऊ शकतो, वाढवून दिला जाऊ शकतो. ठीक आहे. आता सेक्शन 5 बाय रजिस्ट्रेशन. पहिला आपण बघितलं बाय बर्थ, नंतर बाय डिसेंट आणि आता तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे बाय रजिस्ट्रेशन. अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हु इज ऑर्डिनरीली रेसिडेंट इन इंडिया फॉर 7 years बिफोर मेकिंग अन ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. ओके, काय आहे अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन? इंडियन ओरिजिनचा पर्सन म्हणजे पॅरेंट्स और ग्रँड पॅरेंट्स कोण आहेत इंडियाचे, इंडियामध्ये होते. रेसिडेंट ऑफ इंडिया फॉर 7 years बिफोर मेकिंग अन ॲप्लिकेशन. ते आता ही जी व्यक्ती जिला इंडियाचं सिटीजनशिप हवं आहे ती ॲप्लिकेशन बनवायच्या आधी 7 वर्ष भारतात राहतीये. ओके. अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हु इज ऑर्डिनरीली रेसिडेंट इन एनी कंट्री और प्लेस आउटसाइड अनडिवाइडेड इंडिया. A person who is married to a citizen of India and is ordinarily resident in India for 7 years before making application for registration. मॅरेज थ्रू इंडियामध्ये आलेले आहेत आणि आता 7 वर्ष झालेली आहेत आणि ते इंडियामध्येच राहत आहेत, तर ते रजिस्ट्रेशन थ्रू काय करू शकतात, सिटीजनशिप ॲक्वायर करू शकतात. मायनर चिल्ड्रन ऑफ पर्सन हू आर सिटीजन्स ऑफ इंडिया. ओके, मायनर चिल्ड्रन्स आहेत ते कोण आहेत, minor children of who are citizens of India. A person who are citizens of India. A person of full age and capacity whose parents are registered as a citizens of India under clause A of this subsection and subsection 1 of section 6. Okay. A person of full age and capacity who or either of his parent was earlier citizen of independent India and ordinarily resided in India for 12 months immediately before making an application for registration. जेव्हा earlier citizen of independent India, इंडियाचे ते सिटीजन होते and ordinarily reside for 12 months आणि 12 महिने ते ऑर्डिनरीली रेसिडेंट त्यांचा इंडियामध्ये होता इमिडिएटली बिफोर मेकिंग ॲप्लिकेशन, तर ते रजिस्ट्रेशन थ्रू काय करू शकतात, सिटीजनशिप ॲक्वायर करू शकतात. अ पर्सन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी हू हॅज बीन रजिस्टर्ड ॲज अ ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर of 5 years and who is ordinarily resident in India for 12 months before making an application. बघा हे जे ओव्हरसीज हे 2004च्या अमेंडमेंटने आलेलं आहे, तर मग हे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया चे कार्ड होल्डर आहे आणि ते भारतामध्ये राहत आहेत 5 वर्षापासून और इंडियामध्ये ते आहेत 5 वर्षापासून कोण आहेत ते ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडियाचे कार्ड होल्डर आहेत आणि इंडियामध्ये 12 महिन्यापासून राहत आहेत, तर ते काय रजिस्ट्रेशन थ्रू सिटीजनशिप ॲक्वायर करू शकतात. ओके, आता पुढचा एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ॲक्विजिशन ऑफ सिटीजनशिप थ्रू बाय नॅचरलायझेशन. ओके, काय आहे नॅचरलायझेशनची प्रोसेस बघूयात. द ॲप्लिकेशन मस्ट नॉट बी फ्रॉम अ कंट्री वेअर इंडियन सिटीजन्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम बिकमिंग अ नॅचरलाइज सिटीजन. ॲप्लिकेशन ज्या व्यक्तीनं केलंय ती व्यक्ती अशा देशातून यायला नको आहे की जिथे भारताचे नागरिक नॅचरलायझेशनच्या प्रोसेस थ्रू तिथले सिटीजन होऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे भारतीयांना जिथे घेत नाहीत तिथे तिथले लोक आपल्याला चालणार नाहीत. सिम्पल. रिनाऊन्स द सिटीजनशिप ऑफ देअर होम कंट्री बिफोर बिंग ग्रँटेड इंडियन सिटीजनशिप. त्यांची जी काही होम कंट्री असेल त्या होम कंट्रीची सिटीजनशिप सोडून द्यावी लागेल.
इथली सिटिझनशिप अक्वायर करायची असेल तर, कारण ड्युएल सिटिझनशिप भारतामध्ये लागू होत नाही, चालत नाही. द पर्सन मस्ट हॅव रेसिडेंट इन इंडिया कंटिन्युअसली फॉर 12 months इमिडिएटली बिफोर अप्लाइंग or must have been in Indian government service during this period. ओके, सोपं आहे. 12 महिन्यापासून ते अप्लाय करण्याच्या आधीपासून भारतात राहायला हवेत किंवा ते ह्या पिरियडमध्ये भारताच्या सर्व्हिसमध्ये असले पाहिजेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, इंडियन गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील तर नॅचरलायझेशन थ्रू काय करू शकतात, सिटिझनशिप अक्वायर करू शकतात. मस्ट हॅव लिव्ड इन इंडिया फॉर ॲटलिस्ट 11 years आउट ऑफ द लास्ट 14 years बिफोर दॅट. आणि भारतामध्ये ते ॲटलिस्ट 11 वर्षांपासून, 14 वर्षांपैकी 11 वर्षांपासून ते भारतातच राहिलेले असले पाहिजेत, तर ते नॅचरलायझेशन थ्रू काय करू शकतात, सिटिझनशिप अक्वायर करू शकतात. आर ऑफ गुड कॅरेक्टर अँड इंटेंड टू लिव्ह इन इंडिया परमनंटली. एक चांगल्या कॅरेक्टरची व्यक्ती आहे आणि तिचं इंटेंट आहे भारतामध्ये राहण्याचं, रिसाइड करण्याचं. हॅव ॲडिक्वेट नॉलेज ऑफ एनी इंडियन लँग्वेज लिस्टेड इन 8th शेड्यूल. बघा अजून काय हवंय तर 8th शेड्यूलमध्ये सांगितलेल्या ज्या काही लँग्वेजेस आहेत त्याच्यापैकी एखाद्या लँग्वेजचं काय हवंय, ॲडिक्वेट नॉलेज हवंय, एनी इंडियन लँग्वेज. ओके, त्यांना यायला हवी आहे. अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅन वाईव द 12-year रेसिडेन्सी रिक्वायरमेंट इन स्पेशल केसेस. बघा ही जी 12 वर्ष राहण्याची जी काही इथे येऊन राहा असं अशी जी काही प्रोव्हिजन आहे ती वेव ऑफ करू शकतं गव्हर्नमेंट, बाजूला ठेवू शकतं. कधी, जेव्हा ही जी काही पर्सन नॅचरलायझेशन थ्रू इंडियाचं सिटिझन व्हायचंय असं म्हणतंय ते पर्सन रेंडर डिस्टिंग्विश सर्व्हिस इन द फील्ड, ते कुठल्या तरी फील्डमध्ये खूप जास्त मोठी व्यक्ती आहे. आता एवढी चांगली असलेली व्यक्ती जर भारताचं सिटिझन व्हायचं म्हणतेय तर गव्हर्नमेंट तिथे रोकटोक का करेल, बरोबर. मग त्यामुळे सायन्स फील्डमध्ये काहीतरी एकदम मस्त काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. स्पेशल केस आहे बघा, ही स्पेशल पर्सन्स आहेत. हे सायन्स फील्ड असेल, आर्ट असेल, फिलॉसॉफी असेल, लिटरेचर असेल, वर्ल्ड पीस असेल, ह्युमन राईट्स असेल, तर ह्या फील्डमध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे अशा लोकांना, अशा व्यक्तीला जर भारताचं सिटिझनशिप व्हायचं असेल बाय नॅचरलायझेशन, तर ही जी काही हे जे काही 12 वर्षाची रेसिडेन्सची जी काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट गव्हर्नमेंट वेव ऑफ करू शकतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल केसेसमध्ये ते वेव ऑफ करू शकतं. आता आपली 5वं जे मोड ऑफ ॲक्विजिशन आहे ते आहे बाय इनकॉर्पोरेशन. काय आहे इनकॉर्पोरेशनचं मोड? सेक्शन 7 मध्ये दिलंय. इफ any foreign territory become a part of India, the government of India decides the citizenship status of people of that region. Okay, if any foreign territory become a part of India, the government of India decides the citizenship status of the people of that region. आता बघा, एखादा प्रदेश ॲक्वायर केला आहे इंडियानं. आता सॉव्हरीन जे काही देश असतात ते अशा पद्धतीने प्रदेश ॲक्वायर करतात. तर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे हा से आहे की आता तिथे राहणारी लोक पण असणार आहेत. नुसताच प्रदेश जमिनीचा तुकडा नसतो, तिथे लोकही असतात. तर मग त्या लोकांच्या सिटिझनशिपचं काय, ह्याचा डिसिजन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेणार. आता बघा एक्झाम्पल थ्रू आपण हे समजूयात. पॉंडिचेरी फ्रेंच कॉलनी होती अंटिल 16 ऑगस्ट 1962. फ्रेंच कॉलनी होती. After a treaty between India and France, it become a union territory of India. मग इंडिया आणि फ्रान्समध्ये एक ट्रीटी झाली आणि ती भारताची युनियन टेरिटरी बनली. आता सिटिझनशिप ऑफ पॉंडिचेरी ऑर्डर 1962 इश्यूड अंडर सेक्शन 7. आता या सेक्शन 7 थ्रूच ही ऑर्डर इश्यू करण्यात आली होती. कशा संदर्भातली? सिटिझनशिप ऑफ पॉंडिचेरीच्या संदर्भातली. म्हणजे तिथली जी लोक असली त्यांच्या सिटिझनशिप बद्दल काय, तर ग्रँटेड इंडियन सिटिझन आणि तिथल्या सगळ्या लोकांना, पॉंडिचेरीतल्या सगळ्या लोकांना इंडियाची सिटिझनशिप देण्यात आली होती, ग्रँट करण्यात आली होती. ठीक आहे. तसंच आता सिक्कीम हे आहे इनकॉर्पोरेशन. ओके, तुम्ही एखादा प्रदेश अक्वायर केलात, काहीतरी नवीन तुमच्या राज्याला, तुमच्या देशाला जोडलं, तर मग तिथल्या लोकांची सिटिझनशिपचं काय? ओके, तर मग तिथली जी काही लोक असतील ती भारताची सिटिझनशिप होणार. कुठल्या मेथड थ्रू? बाय इनकॉर्पोरेशन. सेक्शन 7. ठीक आहे. सिक्कीम वॉज ॲन इंडिपेंडेंट किंगडम अंटिल 1975 अंडर द रूल ऑफ चोगल किंग
In 1975, after referendum, Sikkim was merged into India and become 22nd state of India. Resident of Sikkim become Indian citizens after its merger. ठीक आहे, मर्ज करण्यात आलं होतं सिक्कीमला आणि मग तिथली जी सिक्कीम मधली लोक होती ती भारताची नागरिक झाली मर्जर नंतर. ठीक आहे, आता आपल्याला कळले किती 5 प्रकार आहेत ॲक्विजिशनचे. मोड्स ऑफ ॲक्विजिशन: बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय नॅचरलायझेशन, बाय इनकॉर्पोरेशन and or by which one? By naturalization it's done. Okay, by registration. Okay, first by birth, by descent, by registration, by naturalization and by incorporation. Okay, next, now loss of citizenship. Okay, लॉस ऑफ सिटिझनशिप कशा पद्धतीने सिटिझनशिप लॉस होऊ शकते? 3 वेज आहेत. द सिटिझनशिप ऍक्ट 1955 प्रोव्हाइड्स 3 वेज इन विच अ पर्सन कॅन लूज इंडियन सिटिझनशिप. बाय रेनॉन्सिएशन. सेक्शन 8. सेक्शन 8 सांगतं रिनॉन्सिएशन वेन अन इंडियन सिटिझन व्हॉलेंटरीली रिनॉन्सेस देअर सिटिझनशिप बाय मेकिंग अ डिक्लेरेशन टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मी एक डिक्लेरेशन दिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की मी माझी सिटिझनशिप सोडतीये. सिंपल, लॉस झाला सिटिझनशिपचा. इफ अ पर्सन रिनाउन्सेस सिटिझनशिप देअर मायनर चाइल्ड ऑल्सो लूज इंडियन सिटिझनशिप. जर मायनर चाइल्ड्स असतील, ज्या व्यक्तीनं सिटिझनशिप सोडली तर त्या मायनर चाइल्डची सिटिझनशिप सुद्धा निघून जाईल. पण बघा, जेव्हा ही मुलं 18 वर्षाची होतील तेव्हा ते परत इंडियाचे सिटिझन होऊ शकतात. ओके, इंडियन सिटिझनशिप बट कॅन रिगेन इट आफ्टर टर्निंग 18. 18 वर्षानंतर जर त्यांना वाटलं की त्यांना भारताचं नागरिक व्हायचंय तर ते होऊ शकतात. बाय टर्मिनेशन. आता सेकंड जो मोड आहे लॉसचा, लॉस ऑफ सिटिझनशिपचा, तो आहे बाय टर्मिनेशन. इट इज सेक्शन 9. If an Indian citizen voluntarily acquires the citizenship of another country, their Indian citizenship automatically terminates. Okay? दुसऱ्या काही ॲप्लिकेशन वगैरे बनवलं नाही, फक्त दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेऊन टाकली, इथली सिटिझनशिप ऑटोमॅटिकली टर्मिनेट होणार. दिस इज बेस्ड ऑन इंडिया सिंगल सिटिझनशिप पॉलिसी. इंडिया डज नॉट अलाउ ड्युअल सिटिझनशिप. सिंपल. पहिलं होतं बाय रिनॉन्सिएशन, सेक्शन 8. तुम्ही रिनॉन्स केलीत, सोडून दिलीत. दुसरा आहे बाय टर्मिनेशन, सेक्शन 9. आणि तिसरा आहे बाय डिप्रिवेशन. डिप्रिवेशन सेक्शन 10. काय आहे डिप्रिवेशन? अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅन फोर्सिबली डिप्राईव्ह अ पर्सन ऑफ इंडियन सिटिझनशिप अंडर स्पेसिफिक कंडिशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुमची सिटिझनशिप काढून घेते का? कारण काही स्पेसिफिक कंडिशन्स आल्यात. कुठल्या? ऑब्टेन्ड सिटिझनशिप फ्रॉड्युलेंटली. तुम्ही काहीतरी झोल झपाटा करून ती सिटिझनशिप घेतली आहे तर काय होणार आहे? सिटिझनशिप डिप्राईव्ह होणार आहे, डेप्रिवेशन होणार आहे. सेक्शन 10 अंडर ती गव्हर्नमेंट काढून घेईल, फोर्सिबली अक्वायर करेल. ऑब्टेन्ड सिटिझनशिप फ्रॉड्युलेंटली, डिसलॉयल्टी और ऍक्टिंग अगेन्स्ट द सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. तुम्ही काहीतरी चुकीची कामं करताय ज्यामुळे राष्ट्राची एकता, एकात्मता आणि सार्वभौमता धोक्यात येते आहे, तर गव्हर्नमेंट तुमची सिटिझनशिप काढून घेईल. ओके. असिस्टिंग अँड एनिमी नेशन ड्युरिंग वॉर. वॉरची परिस्थिती आहे, युद्धाची परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जाऊन जे अगेन्स्ट आहेत त्यांना मदत करताय, एनिमी नेशनला मदत करताय. इम्प्रिझनमेंट फॉर मोर दॅन 2 years विदिन 5 years ऑफ ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप. 5 वर्ष झाली आहेत तुम्हाला सिटिझनशिप घेऊन आणि त्यातली 2 वर्ष तुम्ही काय केलंय? इम्प्रिझनमेंटमध्ये आहात, म्हणजे काहीतरी चुकीची कामं केली आहेत तर तुमची सिटिझनशिप काढून घेतली जाईल. रिसाइडिंग आउटसाइड इंडिया कंटिन्युअसली फॉर 7 years विदाउट ऑफिशियल परमिशन. ओके. आउटसाइड इंडिया राहताय तुम्ही 7 वर्षांपासून, कुठलीच ऑफिशियल परमिशन तुम्ही घेतलेली नाही आहेत, व्हॅलिड काही घेतलेलं नाही आहेत, मायग्रेशन करून टाकलं, तर मग काय होईल? तुमची सिटिझनशिप तुम्ही लॉस कराल. ठीक आहे. आपले काय होते? 5 मोड्स ऑफ ॲक्विजिशन होते. पहिलं होतं बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय रजिस्ट्रेशन,
बाय नॅचरलायझेशन अँड बाय इनकॉर्पोरेशन. आणि लॉस कुठल्या 3 ह्याच्या थ्रू होऊ शकतो ते आपण बघितलं. ठीक आहे, त्यामध्ये डिप्रिवेशन आहे, त्यानंतर रिनॉन्सिएशन आहे, डिप्रिवेशन आहे आणि टर्मिनेशन आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट सेक्शन्स होते द सिटिझनशिप ॲक्ट 1955चे आणि जे आपल्या कोर्समध्ये आहेत. आता आपला पुढचा जो पॉईंट आहे आपल्या कोर्समधला, आपल्या ह्या सेकंड मॉड्यूलमधला, तो म्हणजे जनरल प्रिन्सिपल्स रिलेटेड टू द फंडामेंटल राईट्स. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली आपण आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13, आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13 डिस्कस करणार आहोत. ओके, आणि मग बेसिक कन्सेप्ट ऑफ फंडामेंटल राईट्स बघणार आहोत. ठीक आहे, आत्तापुरतं आपण इथेच थांबूयात. या पुढचा जो व्हिडिओ असेल तो बेसिक कन्सेप्ट्स ऑफ फंडामेंटल राईट्सच्या रिलेटेड असेल. थँक्यू.